नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण आणि मोजके असे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत। आणि आजचा जो काय पहिला प्रश्न असणार आहे तो हा असेल आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर दररोजच्या चालू घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन येत असतो आणि हे प्रश्न फक्त तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फ्रेम केले जातात। तर आवर्जून तुम्ही प्रतिसाद देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। मग वेळ न घालवता आपल्या भागाला आपण सुरुवात करू। तर लक्ष द्या मित्रांनो, इथे काय म्हटलंय तर विद्यार्थी मित्रांनो, इथे म्हटलं आहे बोर्ड कुरुक्षेत्र 2025 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये झालं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। पण अगोदर मला एक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की बोल्ड कुरुक्षेत्र हा काय प्रकार आहे हे मला माहिती पाहिजे। तर बोल्ड कुरुक्षेत्र हे काय आहे मित्रांनो, तर बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर या दोन राष्ट्रांमध्ये असलेला तो एक लष्करी सराव आहे। कोणता सराव आहे तो? लष्करी सराव आहे, हे लक्षात राहू द्या। आलं लक्षात? लष्करी सराव। आणि या लष्करी सरावाला काय नाव आहे? तर लष्करी सरावाला नाव आहे कुरुक्षेत्र असं नाव आहे। ओके, हा जो सराव आहे हा भारत आणि सिंगापूर मध्ये होतो। भारत आणि सिंगापूर या दोन राष्ट्रांमध्ये होतो। आणि आपण हा जो सराव आहे हा सराव कोणत्या वर्षापासून करत आलेलो आहोत? तर 2009 पासून करत आलेलो आहोत मित्रांनो। आणि अशा प्रकारचे जे काही सराव आहेत हे सराव मुळात तर म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात, त्यासाठी या भागाची दखल घेतली जाते। आणि त्यानंतर आता बोल्ड कुरुक्षेत्र हा जो सराव आहे हा सराव करण्यासाठी कोणतं शहर निवडण्यात आलेलं आहे भारतामधलं, असा तो प्रश्न आहे। तर मित्रांनो, भारतामधलं राजस्थान मधील एक शहर निवडण्यात आलंय, ज्या शहराचं नाव आहे जोधपूर म्हणून नाव आहे, लक्षात राहू द्या। ओके, आता त्यानंतर आपण थोडस पुढे जाऊयात। तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं जयपूर हे जे शहर आहे का, हे शहर कोणत्या नावाने ओळखलं जातं, त्याला विशेषण काय आहे? आणि पुणे ही कशाची राजधानी ते सांगा, म्हणजे कशा प्रकारची राजधानी। ओके, आणि अमृतसर हे कोणत्या राज्यामधलं शहर आहे ते मला सांगा। आणि तिथला कोणता धार्मिक किंवा कोणतं धार्मिक ठिकाण हे प्रसिद्ध आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। ओके, लक्षात आलं? या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या व्यवस्थित कमेंट करा। मग आपण इथे बघूयात पुढचा प्रश्न काय असणार आहे। तर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न नेवा सेवा सेंटर म्हणून आहे। नेवा सेवा सेंटर, तर या सेंटरच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे, तर ही कॉन्सेप्ट एकदा क्लिअर करा। नेवा सेवा सेंटरच्या माध्यमातून एक ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे आणि ज्या ऍपचं नाव काय आहे तर नेवा। ओके, ऍप असं या ऍपचं नाव आहे। आता या ऍपच्या माध्यमातून काय होणार आहे माहितीये का, तर या ऍपच्या माध्यमातून दिल्लीमध्ये विधानसभा मधील जे काय म्हणजे साधारणतः जो काय कायद्याच्या संदर्भातला जो कारभार असणार आहे, हा जो कारभार आहे हा कारभार आता पेपर वरती चालणार नाहीये, तर तो पेपरलेस असेल, मॉडर्न असेल, AI चा वापर केलेला असेल। तर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून इथला जो काय कारभार आहे हा कारभार इथे चालवला जाणार आहे या ऍपच्या माध्यमातून मित्रांनो। मग या सेंटरचं उद्घाटन दिल्लीमध्ये कोणत्या व्यक्तीने केलं आहे ते सांगायचं आहे। तर ते केलं होतं मित्रांनो दिल्ली विधानसभेचे जे काय अध्यक्ष आहेत विजेंद्र गुप्ता यांनी केलेलं आहे। आता एक लक्षात ठेवायचं की या विधानसभेमध्ये किंवा दिल्लीमध्ये की हे जे ऍप आहे हे ऍप कसं हाताळायला पाहिजे, कसं चालवायला पाहिजे, याचं जे काय प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। ओके, आता त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही जी आहे, हायड्रोजन म्हणायला हे कायम लक्षात राहू द्या। येणारा काळ हा खूप ऍडव्हान्स असेल मित्रांनो, आणि येणाऱ्या काळामध्ये
प्रामुख्याने अशा स्वरूपाचे जे काय प्रकार आहेत ते निदर्शनास येतील. हायड्रोजनवर चालणारी जी काय कार आहे, ट्रेन आहे, ट्रेन कोचची चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली किंवा ती पार पडली हे तुम्हाला सांगायचंय. तर ते प्रामुख्याने कुठे पार पडली मित्रांनो आत्ताच, तर ही चेन्नईमध्ये पार पडली. कुठे पार पडली? चेन्नईमध्ये. आणि एक प्रश्न तुमच्यासाठी, बेंगळुरू ही कोणत्या राज्याची राजधानी ते मला कमेंट करून सांगा. आणि इथे बघा इनिशिएटिव्ह कंपनी फॅक्टरी जे काय आहे किंवा कोच फॅक्टरी असं म्हटलं जातं त्याला, तर ही जी कोच फॅक्टरी, या कोच फॅक्टरीच्या माध्यमातून या ट्रेनचं जे काय चाचणी आहे ती चाचणी प्रामुख्याने घेण्यात आलेली होती. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे, थोडस आपण मित्रांनो पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय नंतरचा प्रश्न आहे, तर WHO ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे या संघटनेच्या रिलेटेड एक प्रश्न आहे. WHO चा ग्लोबल स्पेक्स, आता बघा स्पेक्स म्हणाले, स्पेक्स म्हणजे आईज, स्पेक्स म्हणजे काय? आईज. 2023 इनिशिएटिव्ह म्हणाले, 2030 इनिशिएटिव्ह मुख्यतः कोणत्या आरोग्याच्या समस्येशी संबंधित आहे असा तो प्रश्न आहे. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे ग्लोबल स्पेक्स 2030 इनिशिएटिव्ह. आणि हा इनिशिएटिव्ह कोणत्या रोगाच्या संदर्भात किंवा आपण म्हणू कोणत्या अवयवाच्या संदर्भात आहे ते सांगायचं. तर सर्वांच्या लक्षात आला असेल तो कशाच्या संदर्भात आहे? दृष्टी दोष या भागाच्या संदर्भातला आहे. आणि मित्रांनो या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आता WHO काय करतं हा फंडा तुम्हाला माहिती पाहिजे. तर WHO ही जगामधली अशी एकमेव संघटना आहे जिला बघा ना काय म्हटलंय की वर्ल्ड हेल्थ म्हणायला, हेल्थ, जी संघटना हेल्थच्या संदर्भामधील महत्वाचे कामं करेल, हेल्थच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी चांगल्या करेल, जगामध्ये पाऊल उचलेल, कसल्याही प्रकारची रोगराई वगैरे आली तर त्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याचं जे काही काम आहे या संघटनेचं आहे. या संघटनेची स्थापना तुम्हाला विचारली जाईल तर 7 एप्रिल आहे मित्रांनो, 7 एप्रिल 1948 ला ही संघटना स्थापन झाली होती. आणि युनायटेड नेशनशी निगडीत असलेली ही संघटना आहे, संलग्न असलेली ही संघटना आहे. आणि या संघटनेचं जे काय मुख्यालय आहे, मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर जे आहे, हे हेडक्वार्टर तुम्हाला जिनिव्हा या ठिकाणी बघायला मिळेल. जिनिव्हा कुठे बघायला मिळेल? जिनिव्हा या ठिकाणी. आणि जिनिव्हा हे कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मध्ये. कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये. लक्षात राहू द्या कुठे आहे ते? स्वित्झर्लंड मध्ये, स्वित्झर्लंड मध्ये आहे. आणि स्वित्झर्लंड ऍज अ कंट्री आलं लक्षात. आणि त्या कंट्रीमध्ये जिनिव्हा या ठिकाणी हे मुख्यालय आहे. आता दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा सांगा मित्रांनो, स्वित्झर्लंड जिनिव्हा या ठिकाणी परत कोणत्या एका महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, चला नंतरचा आपण भाग बघूयात. बघा हेपॅटायटिस, ओके, हेपॅटायटिस नावाचा एक आजार असतो, रोगाचं नाव आहे. आणि हेपॅटायटिस बी, आता वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे व्हायरस आहेत. हेपॅटायटिस ए आहे, हेपॅटायटिस बी आहे, हेपॅटायटिस सी आहे, हेपॅटायटिस डी आहे आणि हेपॅटायटिस ई आहे. तर अशा पद्धतीचे हे 5 जे व्हायरस आहेत, हे 5 व्हायरस प्रामुख्याने बघायला मिळालेले आहेत. लक्षात आलं का तुम्हाला? हे 5 व्हायरस असतात त्याचे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतरचा मुद्दा बघा. आता हेपॅटायटिस हा जो भाग आहे, आता हा असा प्रश्न काय विचारतील माहितीये का? हेपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे, असा जो प्रश्न आहे हा चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे. त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. जो हेपॅटायटिस दिवस असतो तो 25 जुलैला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 25 जुलैला साजरा केला जातो. आणि या रोगाच्या संदर्भात काम करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर बारुच ब्लूमबर्ग हे आहेत, म्हणून असा हा प्रश्न तयार होतो. आता त्यानंतर बघा, तर संसद रत्न पुरस्कार हा जो आहे हा महत्वाचा पुरस्कार आहे. संसद रत्न पुरस्कार
कोणत्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो असं म्हटलंय. आत्ताच काय केलंय की संसद रत्न पुरस्कार दिला गेला आहे. तर किती लोकांना दिलाय, किती खासदारांना दिलाय, तर 17 खासदारांना दिला आहे. हे कायम लक्षात राहू द्या. आता लक्षात ठेवा की संसद रत्न हा पुरस्कार का द्यायचा, त्याचं कारण काय आहे. तर त्याचं एकमेव कारण असं आहे की संसद रत्न हा पुरस्कार मित्रांनो ज्यावेळेस आपण ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस एक महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो आपल्याला की हा जो पुरस्कार आहे हा त्याच व्यक्तीला मिळेल ज्या व्यक्तीने संसदेमध्ये व्यवस्थित कामकाजामध्ये हजेरी लावलेली आहे, जास्त गॅप पडलेला नाहीये आणि त्यानंतर संसदेमधलं जे काही काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलंय, कामगिरी खूप जबरदस्त आहे, अशा खासदाराला संसद रत्न हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि हा पुरस्कार प्रामुख्याने कुणाकडून दिला बघा, कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो तर प्राईम टाइम आहे ते फाउंडेशन या माध्यमातून दिला जातो. आणि प्रामुख्याने या पुरस्काराच्या संदर्भात किंवा प्रेरणा कोणत्या व्यक्तीकडून घेतली तर APJ अब्दुल कलाम यांच्याकडून ही प्रेरणा घेतली आणि त्यांच्या प्रेरणेतून हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार तयार करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या प्रेरणेतून दिला जातो मित्रांनो. नंतरचा भाग आपण बघूयात. बघा यशोदा AI काय म्हणाले, हे AI अभियान कोणत्या खास ऍपच्या माध्यमातून राबवलं जात आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. तर हे कोणत्या ऍपच्या माध्यमातून राबवलं जात आहे. तर आता हे अगोदर आपण क्लिअर केलं पाहिजे की यशोदा AI म्हणायला येते आणि ती एक योजना आहे किंवा ते एक अभियान आहे. या अभियानाचं काय काम आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. तर हे जे अभियान आहे हे अभियान काय करणार आहे की ग्रामीण भागामधील ज्या काय महिला आहेत या ग्रामीण भागातील महिलांना AI शिक्षण दिलं जाणार आहे. AI च्या माध्यमातून प्रगत जे काही शिक्षण आहे, AI चा वापर कसा करायचा, त्याचे फायदे काय आहेत या संदर्भामध्ये महिलांना शिकवलं जाणार आहे. महिलांचा जो रोजगार आहे तो या माध्यमातून वाढवला जाणार आहे, उद्योगांमध्ये भर दिली जाणार आहे. आणि त्यासाठी कुठला ऍप इथे लॉन्च करण्यात आलेला आहे तर AI सखी नावाचा हा जो ऍप आहे हा ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे मित्रांनो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळालं तुम्हाला, लक्षात येतंय. आता आपण काय करूयात, नंतरचा एक नेक्स्ट प्रश्न बघूयात की भारताची चौथी महिला ग्रँड अम्बॅसेडर कोण आहे ते सांगायचं आहे. ग्रँड मास्टर महिला कोणती आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर लक्षात घ्या फिडो वर्ल्ड कप झाला होता, लक्षात राहू द्या. तर हे जे फिडे आहे, फिडे वर्ल्ड कप जो आहे चेसच्या संदर्भामधला, तर त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे. तर हम्पी कोनेरू ही पहिली ग्रँड मास्टर भारताची आहे. कितवी ग्रँड मास्टर आहे ती, पहिली आहे. आणि दुसरी कोणती आहे तर हारिका द्रोणावल्ली आणि त्यानंतर वैशाली ही तिसरी आहे, ही दुसरी आहे. आणि इथे चौथ्या नंबरची कोणती आहे तर एक सिरियल नंबरच इथे दिलेला आहे तर दिव्या देशमुख आहे मित्रांनो. कोणती महिला आहे, आत्ताच 19 वर्ष आहे तिचं आणि खूप कमी वयामध्ये ती ग्रँड मास्टर झालेली आहे. मग तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की भारताची सर्वात तरुण ग्रँड मास्टर कोणती महिला आहे तर ते तुम्हाला काय सांगायचंय, दिव्या देशमुख हे नाव घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कमी वयामध्ये कामगिरी करणारी ही महिला, या महिलेचं नक्कीच कौतुक आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण आजच्या सेशन मध्ये थांबूयात आणि पुनश्च एकदा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.